नामदेव महाराजांना यात्रेला पाठवताना विठ्ठलाच्या डोळ्यातही अश्रू आले होते. पुढे यात्रेत असा चमत्कार झाला की सगळे थक्क झाले. ही फक्त यात्रा नव्हती, ही होती भक्त आणि देवाच्या प्रेमाची कथा. चला तर मग आता बघूया श्री भक्ती विजय कथासार मधील अध्याय 10. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी सोबत तीर्थयात्रा केली होती. एके दिवशी ज्ञानदेवांना नामदेवांची भेट घेण्याची इच्छा झाली, म्हणून ते पंढरपुरास गेले. तेथे पांडुरंगाच्या मंदिरात दोघांची भेट झाली. ज्ञानदेवांना पाहून नामदेवांनी लोटांगण घातले व म्हणाले, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला त्या तुम्हा ज्ञानियांच्या राजाला माझा नमस्कार. मग दोघांनीही एकमेकांना आलिंगन देऊन क्षेमकुशल विचारले. ज्ञानदेव म्हणाले, नामदेव तुमचे भाग्य थोर, म्हणून हे पांडुरंग अहोरात्र तुमच्या सन्निध आहेत. आता मी काय सांगतो ते ऐका. त्यानंतर ज्ञानदेवांनी त्यांना गाभाऱ्यात नेले व म्हणाले, कोणी जीवनमुक्त असले तरी त्यांना गुरु, देवता, तीर्थयात्रा, भजन, पूजन सोडू नये. मला तुमच्या समवेत तीर्थयात्रा करायची इच्छा आहे, म्हणून मी येथे आलो आहे. ते ऐकून नामदेव म्हणाले, जेथे पांडुरंगांचा प्रत्यक्ष वास आहे ते हे पंढरी क्षेत्र टाकून अन्य तीर्थांना जाण्यात काय अर्थ आहे. मी काया वाचा मनाने त्यांच्याच अधीन आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांनी आज्ञा दिली तरच मी येईल. त्यावेळी ज्ञानदेवांनी पांडुरंगांना नमस्कार करून आपली इच्छा सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ज्ञानदेव तुम्ही स्वतः चैतन्य रूप आहात. तुम्हाला तीर्थयात्रेचे काय प्रयोजन. त्यावर ते म्हणाले, देवा तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण या यात्रेमागे नामदेवांसारख्या प्रेमळ भक्तांची संगत लाभावी असा हेतू आहे. ते ऐकून पांडुरंग हसले व नामदेवांना म्हणाले, ज्ञानदेव साक्षात परब्रह्म आहेत. यांना तुमची संगत हवी आहे, म्हणून यांच्या बरोबर तीर्थयात्रा करून तुम्ही लवकर परत या. प्रवासात मला विसरू नका. माझ्यावर लोभ असू द्या. मलाही तुमची सतत आठवण येईल. मग ते ज्ञानदेवांना म्हणाले, नामदेव मला सर्वाधिक प्रिय आहेत. यांचा वियोग मला सहन होणार नाही. तुम्ही यांना नेणे हे मला संकटच आहे, पण तुमचा शब्द मोडता येत नाही. हे माझ्या कंठीचे रत्न मी तुम्हाला देत आहे, यांना सांभाळा. आणि बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पांडुरंगांना वंदन करून ज्ञानदेव व नामदेव तीर्थयात्रेस निघाले. श्रीहरी राऊळात परतले तेव्हा रुक्मिणी पाय धुण्यासाठी आल्या व त्यांची मुखचर्या पाहून म्हणाल्या, नाथ आज तुमच्या डोळ्यात हे अश्रू का आणि अंगही घामाने भिजले आहे. त्यावर ज्ञानदेव नामदेवांना घेऊन तीर्थाटनास गेल्याचे सांगून ते म्हणाले, नामदेव माझे सर्वस्व आहेत. त्यांचा वियोग मला सहन होत नाही. आजपर्यंत मला सोडून ते कधीही कुठेही गेलेले नाहीत, म्हणून आता त्यांचे कसे होणार याचीच मला काळजी वाटत आहे. रुक्मिणी म्हणाल्या, नाथ ज्यांच्या मुखी तुमचे नाम आहे त्यांना शोक मोह बाधत नाही असे तुम्हीच म्हणता ना. त्यावर पांडुरंगांनी उत्तर दिले, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण भक्तांवाचून मला क्षणभरही करमत नाही. मी अव्यक्त निराकार असून भक्तांसाठी सगुण साकार झालो आहे. मी भक्तांचे हृदय जाणतो, तसे तेही माझे अंतरंग ओळखतात. दीप आणि प्रकाश जसे एकरूप असतात तसे त्यांचे आणि माझे ऐक्य आहे. अहंकाराचा त्याग करून जे माझ्याशी समरस झालेले आहेत ते विज्ञानी भक्तराज होत. नामदेव हे त्यांचे चरणरज आहेत आणि तेच प्रेमळ मित्र आज माझ्यापासून दूर गेल्यामुळे मला अतिशय दुःख वाटत आहे. त्या समयी बोलता बोलता ते मूर्छित पडले असता रुक्मिणींनी मोठ्या धैर्याने त्यांना सावध केले. त्यांच्या समाधानासाठी अन्य भक्तांना बोलावून आणले. त्यांनी विचारले, देवा आज इतके व्याकुळ का झालात. ते म्हणाले, नामदेव माझा प्राण आहेत. मी भक्त कार्य करतो असे म्हणायची मला लाज वाटते ती त्यांच्यामुळेच. कारण मी त्यांना आजपर्यंत धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे काहीही दिलेले नाही आणि त्यांनीही कधी संकट घातले नाही. त्यांनी जन्मापासून सेवा करून माझ्यावर मोठे ऋण करून ठेवले आहे आणि कामक्रोधादी वैरी मारून स्वतः संसार जिंकला आहे. त्यांना दंभ, लोभ, माया, मोह नाही आणि माझ्या वाचून अन्य विश्रांतीही नाही. म्हणूनच मार्गी चालताना त्यांना तहान भूक लागली तर तिचे कोण निवारण करेल या चिंतेनेच मी व्याकुळ झाले आहे. तेव्हा श्रीहरींची ती प्रेमळ वचने ऐकून त्यांना आपल्या भक्तांची किती काळजी असते याची उपस्थितांना जाणीव झाली. त्यांनी हर्षाने जय जयकार केला आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या चरणांवर लोटांगण घेतले. इकडे नामदेवांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. कासावीस होऊन ते श्रीहरींना आळवत होते. तेव्हा त्यांनी पांडुरंगांना उद्देशून म्हटलेली करुणावचने ऐकून ज्ञानदेवांनी अद्वैतपर ज्ञान गोष्टी सांगून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, नामदेव भक्तांशी सख्य असलेले भगवान विठ्ठल तुमच्या हृदयात नित्य विराजमान असताना
त्यांच्या वियोगाचे दुःख वाटून तुम्ही कशासाठी शोक करत आहात? मृगाच्या नाभीत सुगंध असताना त्याच्या शोधार्थ त्याने वनामध्ये भटकावे, तसे तुमचे झाले आहे. म्हणून आपले आत्मस्वरूप ओळखून अखंड निजानंद घ्या. त्यावर ते म्हणाले, बंधू, मला योगयुक्ती सांगू नका. विटेवर समचरणात उभे असलेले ते पितांबरधारी सगुण साकार सावळे परब्रह्मच मला आवडते, ते दाखवा. सनकाधिक ज्यांचे ध्यान करतात, जे शंकरांना अत्यंत प्रिय आहेत, ते रुक्मिणी कांतच माझी विश्रांती आहे, त्यांची भेट घडवा. तेव्हा नामदेवांचे पांडुरंगावरील निस्सीम प्रेम पाहून ज्ञानदेव म्हणाले, सर्व ठिकाणी केवळ परब्रह्मच व्याप्त असल्यामुळे प्रभू व आपण एकच आहोत. तेव्हा दुजाभाव टाकून हृदयातील अद्वैत ओळखा. नामदेव म्हणाले, पाणी तर सर्वत्रच असते, पण चातक त्याला स्पर्श करत नाही. तो मेघातून पडणारे जलबिंदूच पितो, तसेच माझे आहे. मला विठ्ठलांची साकार मूर्तीच आवडते. त्यामुळे विश्वात्मक चक्रपाणी हे बोल लटके वाटतात. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, अहो अक्षर, अविचल, अविनाशी असे ते परब्रह्म आपल्या हृदयात नित्य अधिष्ठित आहेत. ज्ञानीजन त्याचीच उपासना करतात. ते तत्व तुम्ही जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांचा विरह वाटणार नाही. तेव्हा ते म्हणाले, ते मला काही माहित नाही. ज्यांच्या दर्शनाने डोळे धन्य होतात, ज्यांच्या कीर्तन श्रवणाने कान तृप्त होतात, ते विठ्ठल रूपच मला आवडते. तेव्हा त्यांचा निर्धार पाहून ज्ञानदेव म्हणाले, नामदेव, तुम्ही धन्य आहात आणि धन्य आहे तुमचा शुद्ध भाव. आता जे सप्रेम भक्तीने तुम्ही ऋषिकेशांना स्वाधीन करून घेतलेत, तो भक्ती मार्ग मला नीट समजावून सांगा. भजन, श्रवण, मनन कसे करावे, निधीध्यास कसा करावा, ध्यान कसे करावे, धारणा कशी करावी, विश्रांती कशाला म्हणतात, ते सर्व सविस्तर सांगा. त्याचबरोबर तुमचे अनुभवही सांगा, कारण या सर्व गोष्टी जाणून घेण्याची मला तीव्र उत्कंठा आहे. ते ऐकून नामदेव म्हणाले, अहो मला काही कळत नाही, म्हणूनच पांडुरंगांनी मला तुमच्या हाती सोपवले आहे. त्यामुळे तुम्ही मला अध्यात्मज्ञान विचारणे म्हणजे कल्पतरुने याचक होऊन कृपणा घरी जाण्यासारखे आहे. ज्ञानदेव म्हणाले, नामदेव, तुम्हाला लहान कसे म्हणावे, कारण तुम्ही पांडुरंगाचे सरळ मनाने अंतरंग भक्त आहात. तुम्ही श्रीहरींना आपलेसे केले आहे. तुमचे साधे बोलही बरेच काही सांगून जाता, म्हणून मला तुमच्या भक्तीचे रहस्य तुमच्याकडूनच ऐकायचे आहे. तरी त्याविषयी सांगण्याची कृपा करा. त्यावेळी ज्ञानदेवांची उत्कंठा जाणून नामदेव म्हणाले, अंगी वैराग्य असणे, मनात सर्व भूतांबद्दल दया असणे आणि अंतःकरणात प्रपंचाची व मितूपणाची खळबळ नसणे, अशी जी स्थिती, तिला शुद्ध भजन म्हणतात. व्यवहारामध्ये हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असा भेदभाव नसणे, हेच अखंड नमन होय. सर्वत्र एकमेव परमेश्वरच व्याप्त आहे, याचे निरंतर अनुसंधान यालाच ध्यान म्हणतात. देहभान विसरून समरसतेने हरिकीर्तन ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. प्रपंचात राहूनही सतत स्वहिताचा विचार करणे हेच मनन होय. संसारात लोकाचाराला धरून वागत असतानाही चित्त सतत ईश्वर चरणी ठेवणे यालाच निधीध्यास म्हणतात. काया वाचा मनाने भगवंतांना शरण असणे हीच विश्रांती होय. या जगात हरिकीर्तनाहून श्रेष्ठ असे काहीही नाही. ईश्वर प्राप्ती हेच सर्वोत्तम ध्येय असून साधनांचा जो काही आटापिटा करायचा आहे तो याच उद्दिष्टापूर्तीसाठी करावा. त्याविरही जे प्रयत्न ते सर्व बंधनच होय. नामदेव स्वानुभवांच्या आधारे बोलत होते. त्यांचा प्रत्येक शब्द ज्ञानोबांवर अमृत वर्षाव करत होता. विष्णू भक्त उदंड आहेत, पुढेही होतील, पण नामदेवांसारखे नामदेवच, त्यांच्यासारखा दुसरा होणे नाही, हे त्यांनी पुरते ओळखले होते. म्हणूनच बंधू, तुम्ही धन्य आहात, असे गौरवोद्गार काढून ज्ञानदेवांनी त्यांना दृढ आलिंगन दिले. अशा प्रकारे ते दोन्ही भक्त नित्य सुख संवाद करत, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत आणि भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करत एके दिवशी हस्तिनापुरात आले. त्यांची कीर्ती ऐकून तेथील यवन राजाला राग आला. म्हणून नामदेवांचे कीर्तन चालले असताना त्याने एका गायीचा वध केला आणि म्हणाला, हिला पुन्हा जिवंत केली तर तुमचे कीर्तन खरे आहे असे मी मानेन, अन्यथा तुमचाही वध करीन. आता किती दिवसात या गायीला जिवंत करू शकता ते सांगा. तेव्हा त्यांनी 4 दिवसांची मुदत मागितली आणि व्याकुळ होऊन साश्रू नयनांनी विठ्ठलांचा आर्तधावा केला. तेव्हा 4था दिवस सरत आला असताना पांडुरंगांनी त्यांच्या हृदयात प्रकट होऊन मृत गायीस जिवंत केले. ते पाहून सर्व वैष्णवांनी मोठा जय जयकार केला. त्या प्रसंगी नामदेवांनी विचारले, हे प्रभो, माझा एवढा अंत का पाहिलात? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही 4 दिवसांची मुदत मागून घेतली, त्याला मी काय करणार? तुम्ही तत्काळ पाचारले असते तर मी त्वरित आलो असतो. मी भक्तांच्या अधीन असल्यामुळे ते सांगतात तसेच वागतो. त्यांनाही ते पटले. हे वृत्त यवन राजाला कळताच त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो पश्चातापाने त्यांना शरण आला.
अध्याय 10 समाप्त.